नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनेलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. आपण आता भेटतोय ते कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने, की आता 2 दिवसात कोजागिरी पौर्णिमा येते आणि त्यासाठी आपण काही तयारी करणार आहोत. तर त्याच्या आधी असं असतं की लक्ष्मी असते, म्हणजे कोजागिरी म्हणजे कोण जागे आहे असा तो अर्थ आहे त्याचा. आणि असं म्हणतात की त्या रात्री लक्ष्मी फिरत असते, म्हणजे देवी लक्ष्मी फिरत असते आणि लक्ष्मी देवीची पूजा करतात कोजागिरी पौर्णिमेला. तर असं म्हणतात, मग त्याच्यासाठी सगळेजण जागरण करतात. तर कोजागिरीचं निमित्त एक ते असतं. दुसरं म्हणजे पावसाळ्यानंतर आकाश एकदम निरभ्र झालेलं असतं. चांदण्या आणि चंद्र यांचा सुंदर प्रकाश पडलेला असतो. तर ते पण एक कारण असतं. म्हणजे शेतकऱ्यांचं एक वेगळं हे असतं. पण आपण हे करतो की कोजागिरी साजरी करताना मसाला दूध घेतो आणि अजून काय त्याच्याबरोबर काही लागणाऱ्या वस्तू असतील किंवा काही खाण्याचे पदार्थ असतील तर ते करून रात्रभर धमाल मस्ती चाललेली असते. तर आज आपण करणार आहोत कोजागिरीसाठी लागणारं मसाला दूध आणि मी बटाटे वडे करणार आहे, वडापाव आणि ओली आणि सुकी भेळ पण बनवणार आहे. तर आपण एक-एक कृतीला सुरुवात करूया. तर मग आपण आता इथे दूध तापत ठेवलेलं आहे आणि मी गाय दूध घेतलेलं आहे. गाय दूध 1 लिटर घेतलंय. आता मी हे 4 जणांसाठी केलेलं आहे. माझ्या घरी 4 माणसं आहेत. पूर्वी आम्ही बिल्डिंगमध्ये एकत्र कोजागिरीचा सण साजरा करायचो. पण कालांतराने जमत नाही आता ते सगळं एकत्र करायला. तर घरातल्या घरातच मी साजरं करते हे. तर त्याच्यासाठी मी 1 लिटर गाय दूध घेतलं आणि ते चांगलं आटवून घेतलंय. जवळ-जवळ आपण पाऊण करायचंय. बासुंदीसारखं घट्ट नाही करायचं ते. आपल्याला थोडंसंच फक्त आटीव करायचंय. आणि आता त्याच्यामध्ये आपण बाकी जिन्नस घालायचं, कारण दूध तर आपलं उकळून झालेलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये किंचित पिवळ्या रंगासाठी, केशर तर असतंच, पण पिवळ्या रंगासाठी आपण थोडीशी हळद घालणार आहोत. थोडासा पिवळा रंग छान दिसतो त्याला. आणि ही अर्धी वाटी मी साखर घालते. खूप गोड नाही करायचं हे. एक 3-4 चमचे साखर घेतली आहे. आणि ही जी पेस्ट हे पावडर बनवली आहे, तर याच्यामध्ये मी वेलची, थोडं जायफळ घेतलंय, काजू आणि बदाम असं सर्व वाटून घेतलंय आणि ती पावडर आपण याच्यात मिक्स करणार आहोत. म्हणजे काजूच्या पावडरने थोडासा घट्टपणा पण येईल आणि चवीला पण अत्यंत मस्त लागेल एकदम. आणि त्यात थोडे शरबरीचे तुकडे आहेत काजू बदामाचे, ते पण तोंडात येतील. दुसरा आहे हा एव्हरेस्टचा मसाला आहे. त्याच्यात पण तेच जिन्नस असतात, पण याच्यात पिस्ता असतो किंवा केशराच्या काड्या असतात. तर आपण तोही थोडा घालणार आहोत. आणि फक्त आता हे एकदा ढवळून घ्यायचंय. खूप सुंदर वास येतो एकदम. वेलची आणि जायफळचा अत्यंत मस्त वास येतोय. आणि हे असं घट्टच दूध आपल्याला प्यायचं असतं. आता अशी पद्धत आहे, हे दूध असतं ते आपण चंद्राच्या समोर ठेवायचं आणि चंद्रबिंब त्याच्यात पडलं पाहिजे, अशी पद्धत आहे. आता त्याच्यासाठी आम्हाला गच्चीवर जावं लागेल चंद्राच्या प्रकाशासाठी आणि मग ते दूध आपण प्यायचं असतं. तर आपलं हे दूध तयार झालेलं आहे. तर आपण हे आता गॅस बंद करून टाकूया. आपण दूध तर बनवून झालेलं आहे आपलं, पण त्याच्याबरोबर खाण्यासाठी काहीतरी स्नॅक्सचे प्रकार हवेच असतील, कारण जेवण तर नसतं त्या दिवशी. तर आपण बटाटे वडे करणार आहोत, म्हणजे वडापाव दाखवणार आहे मी. तर मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आपण आता भाजी बनवायची आहे. तर पॅनमध्ये थोडंसं मी, जास्त तेल घालायचं नाही भाजीला या, एक छोटे 2 चमचे तेल घातले. मी एवढं सगळं साहित्य घेतलंय. हा कढीपत्ता आहे आणि मिरच्या आहेत थोड्याशा कमी तिखटाच्या आहेत. नंतर आलं आहे, लसूण आहे चेचून घेतलेलं, कांदा आहे. नंतर आपण आता राई जिरं फोडणीला घालणार आहोत. एक अर्धा चमचा राई जिरं घेतलंय. त्यातच आपण थोडंसं आलं किसून घेतलंय हे आणि थोडा लसूण आहे. मस्त खमंग हे परतून काढायचं. लसूण आणि आल्यामुळे भाजी खूप छान चवीची होते एकदम. म्हणजे रोजची माझी जी भाजी असते बटाट्याची, ती पण मी अशीच करते. आणि कधी भाजी आपली उरली तर आपल्याला बटाटे वडे करता येतात. आणि आता आपण याच्यात कढीपत्ता आणि मिरच्या घालणार आहोत. ह्या कमी तिखटाच्या आहेत, की लहान मुलं पण खाऊ शकतील. आपण बाहेर जे बटाटे वडे घेतो विकत, तर ते खूप तिखट असतात. खूप मिरची वापरलेली असते त्यांनी, हिरवी मिरची, आणि अक्षरशः तोंडाला चटका बसतो.
तर आपण घरी जी साधी भाजी बनवतो बटाट्याची तीच भाजी बनवायची. आणि आपण आता हा कांदा याच्यात घालणार आहोत. जवळजवळ 2 मोठे कांदे बारीक कापलेले आहेत. तर हे आता सर्व परतून घ्यायचंय. कांदा छान परतून झाला की आपण थोडीशी अर्धा चमचा हळद घालूया. गॅस थोडा आता मंद ठेवायचा. आणि आता आपण हे उकडलेले बटाटे याच्यात मिक्स करणार आहोत. या भाजीला तेल जास्त वापरायचं नाही. आपण आता हाताने असे कुस्करायचे, कापायचे नाहीत बटाटे. बटाट्याचे तुकडे तोंडात आले नाही पाहिजेत. एकदम स्मॅश बटाटा घ्यायचा आहे. असं हातानेच कुस्करून खूप छान शिजलेत ते, त्याच्यामुळे आपण हातानेच कुस्करतोय. आता आपण यातच चवीनुसार मीठ घालूया. 1 ते 1.5 चमचा आपण मीठ घालणार आहोत. आणि 1 चमचा साखर घालूया. आणि ह्यात आपण भरपूरशी कोथिंबीर घालायची आहे. आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला फक्त ढवळून घ्यायचंय. आता हे सर्व आपल्याला एकत्र करायचंय फक्त, की आपली ही भाजी तयार वड्याची. पण भाजी तर आता बनवून झालेली आहे, तर आपण आता बेसनाचा घोळ बनवून घेऊया. आता एवढ्या भाजीला जवळजवळ पाव किलो पीठ मला घ्यावं लागेल. आपण कमी जास्त अंदाजाने नंतर करू शकतो. आणि यात आता आपण 1 ते 1.5 चमचा मीठ घालूया. भाजीत पण मीठ आहे, त्या अंदाजाने मीठ घालायचं. थोडीशी पाव चमचा हळद आहे. आणि थोडीशी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली. आणि हे सर्व आता मिश्रण आपण एकत्र करायचं आणि पाणी घालून याचा घोळ बनवायचा आहे. त्यात गुठळ्या राहता कामा नयेत. व्यवस्थित एकदम. आणि खूप घट्ट नाही ठेवायचं, की बटाट्याचं वड्याचं जे आवरण असतं ते जास्त जाड चांगलं लागत नाही. जे आपण बाहेर वडे खातो तर त्याचं अतिशय जाड जाड बनवतात आणि सोडा घालतात. तर मी बघितलं, तुम्ही या पिठामध्ये मी सोड्याचा वापर केलेला नाहीये आणि त्याची गरज पण नसते. आपल्याला काय ते खूप जास्त फुलवायचे नसतात. आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. तर आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया पिठामध्ये, पण खूप छान वाटते एकदम. आणि आता याचे आपण गोळे करायला घेऊया. जसे लहान मोठे कोणाला हवे असतील तसे गोळे करायचे, गोल किंवा चपटे थोडे. तर मी असे हे चपटे थोडेसे करते. आणि आपण पिठात हे सोडत जायचे. आपल्याला ते पावामध्ये भरायचे, वडापाव करायचे आपल्याला. खूप मोठे नाही घेते मी. मुंबईचा वडापाव म्हणजे मुंबईची शान आहे. आणि आपल्या मराठी लोकांचाच वडापाव मला जास्त आवडतो, कारण त्यांचं बाहेरचं आवरण जे असतं ते खूप पातळ असतं. आणि जी मिठाईच्या दुकानांमध्ये वडे मिळतात तर त्याचं आवरण खूप जाड असतं आणि सोडा पण असतो त्याच्यामध्ये. तर आपण आता हे एक एक तळायला घेऊया. चमच्याने उचललं तरी चालेल. आता मी हातानेच करते आणि तेल खूप तापलंय चांगलं. आपण बघूया, बटाटे वडे तळून झालेले आहेत. थोडासा अजून रंग त्याचा बदलू दे.
किंचित लालसर रंगावर आपण हे काढून घ्यायचे. आणि खाण्यापूर्वी गरम गरम बटाटे वडे मस्त लागतात, कारण खाण्यापूर्वी तळून असे घेतले, गोळे करून घ्यायचे भाजीचे आणि खाताना आपण हे असे गरम गरम मस्त तळून द्यायचे, मजा येते एकदम. आपले वडे झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. टिश्यू पेपरवर काढून घेते. अजिबात सोड्याचा वापर केला नाहीये तरी पण मस्त फुललेत ते. आपण आता ना भेळ दाखवणार आहोत. मी दोन्ही दाखवणार आहे, ओली आणि सुकी. तर हे तयार पाकिट आणलेलं आहे की जास्त काही आपण सगळंच गोळा करत बसायची गरज नाही, रेडीमेड पाकिट येतच. ही सुकी भेळ आहे. आपण एका भांड्यात काढून घेऊया. आपल्याला जेवढी हवी तेवढी काढू शकतो आपण. आता थोडासा कांदा घालायचा आहे, अर्धा टोमॅटो आहे, थोडासा लिंबाचा रस घालणार आहे, एक बटाटा आपण कुस्करून घालायचा आहे, उकडलेला बटाटा, आणि थोडीशी कोथिंबीर. आता सुक्या भेळसाठी आपल्याला दुसरं काही घालायची नाही, चटण्या वापरणार नाही येत आपण. आणि ह्याच्यात मीठ असतं त्याच्यामुळे हे फक्त आपण आता ढवळून घेणार आहोत. ही झाली आपली सुकी भेळ. आता हे फक्त आपल्याला एकत्र करायचंय. सगळं असतं त्याच्यामध्ये, कुरमुरे, शेव, नंतर पापडी आहे, मक्याचा चिवडा आहे, शेंगदाणे असतात. तर जास्त काही आणायची आपल्याला गरज नाही. एक पाकिट आणलं की पटकन होऊन जातं आणि आपल्या चटण्या घरात असतील तर आपली ओली भेळ पण होऊन जाईल. आपली ही सुकी भेळ तयार आहे. आपण डिशमध्ये सर्व करूया. अशी थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आणि हा कच्चा कांदा, आणि सुकी भेळ तयार आहे आपली. आता ही बाजूला ठेवूया. आपण इथं ओली भेळ करायला घेऊया. आता थोडीशी मी ॲड करते याच्यात अजून. आता यात पण आपण कांदा, टोमॅटो, थोडी कोथिंबीर. आता याच्यात मीठ घालायची गरज नाही आहे, कारण त्यात मीठ ऑलरेडी असतं. चटण्यांमध्ये परत आपलं मीठ असतं, त्याच्यामुळे वेगळं मीठ घालायची गरज नाही आहे. आता आपण याच्यामध्ये ही पुदिना, कोथिंबीर, आलं लसूण अशी आपण एक पेस्ट करून घेतली आहे. तर ती तिखट कमी जास्त आपल्याला जसं हवं तसं आपण वापरायची. आणि ही आपली खजुराची चिंचगुळाची गोड चटणी आहे, तर ती पण आपण याच्यात घालूया. किती गोड आणि तिखट आवडत असेल त्याप्रमाणे चटणीचं प्रमाण करायचं आहे. आणि ही व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची. का ही आपली ओली भेळ तयार. आपली ही आता एक ओली भेळ पण तयार आहे. ही सुकी भेळ आहे आणि ही ओली भेळ आहे. थोडीशी ओलसर दिसते. आपली सुकी आणि ओली भेळ तयार आहे. तर आपण आता वडापावची प्लेट बनवूया. आपण हे पाव असे कापून घेतलेत मध्ये, बेकरीचे मिळतात नॉर्मल पाव, तेच घेतलेत मी. तर आपण ह्याला प्रथम गोड चटणी लावणार आहोत. चिंचगुळाची जी चटणी असते गोड, तर ती लावायची. आणि एका बाजूलाच लावायचं, पावाच्या दुसऱ्या वरच्या बाजूला नाही लावायचं, खालीच एका साईडला लावलं चालेल. आणि ही तिखट चटणी आहे ती स्प्रेड करायची याच्यावर. आणि शेवटी आपण यातली लसणाची चटणी टाकणार आहोत. वडापाववाले असतात तर ते ह्या चटणीमध्ये जे ह्याचा बटाटा वड्याचा चुरा किंवा भजीचा चुरा जो असतो तो मिक्सरला वाटून करतात.
पण आपल्याला ही चटणी घरात वापरायची असते, त्याच्यामुळे मी नुसतीच लसणाची चटणी ठेवली आहे. आणि ह्याच्यात आपण आता थोडासा कच्चा कांदा घालूया वर. खूप छान लागतो कांदा. आणि हा वडा असा इथे ठेवून द्यायचा आणि हे बंद करायचा आणि हा असा प्लेटमध्ये ठेवून द्यायचा. आणि ह्या अशा चटण्या थोड्या थोड्या सर्व करायच्या. आपल्या कोजागिरीचा भन्नाट बेत तयार आहे. मसाला दूध तुम्हाला सांगितलं आणि दाखवलं तसं बनवलेलं आहे. आणि वडापाव आहे, मुंबईचा फेमस वडापाव. ही तिखट भेळ आहे आणि ही सुकी भेळ आहे आणि सोबत चटण्या दिलेल्या आहेत. तर नक्की कोजागिरी पौर्णिमेला हा बेत करून बघा. आणि एखादा दिवस वेगळा जरा करायचा साजरा असतो, मस्त धमाल करायची असते. आणि स्नेहरंग परिवारातर्फे तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि जे सबस्क्राईब करतात त्यांना नक्कीच धन्यवाद देईन. आणि बाकीच्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि निरोप घेते. धन्यवाद.